तरी अशी झाली म्हणे ते ड्रेस घालून म्हणे बिग बॉस मध्ये. बिग बॉस मध्ये जमाने म्हटलं काकू. तर आज आम्ही प्रमोशनल शूट करत आहे एका गोष्टीचा. त्याच्यासाठी मम्मी तशीच आली, साडी घालून काही हे नाही घातलं तिने, बांगड्या तर सुनेनं काढून दिल्या बांगड्या. हिरव्या साडीवर लाल बांगड्या घाला म्हणते. घालत नसते घालाल. तू तर सोन्याची साडी घेत आहे, तू नुसतं सोन्याची साईड घेत आहे. काय त्यात गेलं म्हणजे हातात लागले. अरे ह्या कोणत्या देतं सोन्याच्या देणं तेवाल्या लॉकर मध्ये ठेवलंय ते आहे ना. नाही ते हो तरी मन आता म्हणा इथून बँकेत जा, लॉकर खोला, वाहना, असं सोनं घ्यावंच काय. मी तसंच सांगत होती त्या दिवशी मला. त्या लॉकर मध्येच ठेवते सगळं. लॉकर मध्ये ठेवा. तू इथून येशील अशी किरकिर करत की लग्नाच्या आधी तर खूप प्रॉमिसेस केले होते, सिव्हिल इंजिनियर आहे म्हणे, आपण मोठ्या घरी राहून हे भाड्याच्याच घरी राहून राहिले अजूनही. तर मग असं एवढाच डायलॉग होता तुझा. काय झालं का हे खोटे प्रॉमिस करत होते लग्नाच्या आधी की लग्नानंतर असं करा तसं करा, चांगल्या घरी राहू बा म्हणून, असा तुझा डायलॉग आहे. मग मी खाली बसलेलो आहे, मी कसं करून आलो. मग मम्मी म्हणून काय रे असं का करता. तर मग मी डायलॉग घेऊन खालून की मम्मी तू सांग इलेक्शन झाल्यावर कोणी प्रचार करत असते काय. मग मम्मी हसल. मग ते अशी डोक्यावर मारून एवढं म्हणते तर घेऊन देणार आहे घर. ठीक आहे, एवढाच इथं सीन आहे, नंतरच पुढे सांगतो. लग्नाच्या आधी मी याला प्रॉमिसेस मागत होती की मला हे प्रॉमिस कर, तू असं कर तसं कर. तो मात्र मला एक पण प्रॉमिस देत नव्हता. मी देत नाही म्हणे एक पण प्रॉमिस. म्हणे काऊन म्हटलं का. तर मी तुला प्रॉमिस देऊन देईन म्हणे, आणि मग तू ते स्वप्न पाहशील, आणि जर मी ते नाही देऊ शकलो तर मग म्हणे तुला हर्ट नाही होणार काय म्हणे, म्हणून मी प्रॉमिस नाही देत म्हणे. तसं नव्हतं. मी प्रयत्न करेन म्हणे की माझ्याकडून जेवढं मी तुला तेवढं देऊ शकेल बा, पण प्रॉमिस नाही करत नाही. म्हणजे मला खोटं नाही पडायचं. माझं असं असते की माझं असं असते की मैं जबान वाला आदमी हूँ, अगर मैंने जबान दे दी फिर दे दी, वो मेरे को करना ही पडता. म्हणून मी असे हे नव्हतं देत, फक्त तिचं ऐकून घ्यायचं होतं की काय काय पाहिजे. अच्छा मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. प्रॉमिसेस मागत होती की नाही तू कर, नाही तू कर. मी पण मी जर शब्द दिला, जे शब्द दिले आतापर्यंत ते केलं का नाही. मी कुठे नाही म्हणत आहे. त्याच्याही वर केलाय. म्हणजे लग्नाच्या आधी नाही दिलं, पण आता सगळंच देत आहे ना. नाही, लग्नाच्या नंतरच प्रॉमिस मागत होती. तेव्हा लग्नानंतर तू असं करशील, लग्नानंतर तू मला हे देशील, लग्नानंतर तू असं हे करशील बा, लग्नानंतर आपण असं करू, लग्नानंतर कसं करू, असे प्रॉमिसेस मागत होते. पण मी हे नव्हतं म्हणत की अपने को पता है अपने को क्या जमता. हे मागत होती 10 रुपयाचं, मी आता तिला हजारो रुपयाचं घेऊन राहिलो. तिचे इच्छा छोट्या होत्या, आकांक्षा इच्छा छोट्या होत्या. मैं और बड़ा दे रहा हूं. मग फार्म हाऊस कधी बांधणार आहे तू. ये अभी जबान है मेरी 2027 में तू अपने फार्म हाऊस में जाएंगी बस. तोपर्यंत मी राहिली पाहिजे ना. 27 म्हणजे पुढच्या वर्षी ना. चालली काय माझ्या दादीचे डायलॉग मारत बुड्ढेच होते हे असे म्हणणारेच 100 वर्ष धक्के. माझी दादी माहितीये का, अक्षूचा फोन आला, येणारे लवकर, आता मी मरणार आहे, माझ्या मरताना ते वेळेस नको येऊ. माझी आई काय म्हणे, तो म्हणे 3-4 वेळा म्हणे आला म्हणे गेला म्हणे, तुम्ही फोनवर मला तेच म्हणता म्हणे. हिचं लग्न करणं मी मरतो आता लेकरू करणं मी मरतो आता. तिच्या आधीच्या दोन्ही पोरी होत्या त्याला, तू लग्न करणं मी मरतो आता. त्याचे पोरं पाहिले त्याला, आता त्याच्या पोरायला म्हणते तू लग्न करणं मी मरतो. माझे पप्पा काय म्हणते, तू नाही जात म्हणते इतक्या लवकर, तू अजून नाही म्हणते 10 वर्ष इथे. चलो शूट करू. 5-6 वर्ष आहे फक्त. 5-6 वर्ष आहे. लिहून देतो, अजून 40 वर्ष कुठे नाही गेली बस. 69 मध्ये जाते मी. मम्मी तूच सांग, इलेक्शन संपल्यावर कोणी प्रचार करत असते काय. काही आहे म्हणते तर घेऊन दे ना. ठीक, मम्मी प्रचार करत असते काय. म्हणते तर घेऊन दे ना. खरंच मारते, मुद्दाम मारते ती. जेव्हा जेव्हा चान्स भेटते ते मारते मला. परीक्षित तसंच आहे. खरं खरं मारलं तर मारल्यासारखं होते. हळूच जर पण असं करत कसं होणार आहे. आवाज तर तुम्ही टाकता किंवा असं करून एडिट करता की ना, असं करून मारलं. पण सगळ्यांना माहिती आहे मारलं. असं वाटतं मारलं, आवाज टाकून देतात. हेच टाक जो ब्लॉगच्या सुरुवातीला असं मी हात फिरवला ना, आणि त्याच्यावर ते झापड बसल्याचा आवाज टाकून देतो, म्हणजे हा ब्लॉग सगळे पाहिले. अशी माती यायची आहे म्हणजे खरं खरं नाही मारत म्हणून. नाही, मी तुला मारलेली टाक म्हणून राहिलो, म्हणजे लोकांना वाटत बापरे आईवर हात उचलला. अरे इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्या अमरावतीत 3, 2, 1 गो.
अरे इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्या अमरावतीतच क्रीडायचं. किती नाटक. किती नाटकं करते म्हटलं. हा त्याचे केस माझ्या हातात पण नाही आले, फक्त असे पकडले. त्याचे केसच इतके स्मूथ आहे. हातात पण नाही आले केस. नाटक पकडलं पण नाही. नाटक करायचेच तर पैसे भेटते आपल्याला. म्हणून आता याच्यानंतर जर मला कोणी म्हटलं नाटक्या तर मी प्राऊडली फील करत. नाटक्या. मी याला पहिलेच चांगली बरोबर नाव ठेवलं होतं 11th-12th मध्ये. जेव्हा मी याला फर्स्ट टाइम पाहिलं होतं ना 11वी-12वी मध्ये, कॉलेजमध्ये असताना 11th मध्ये, तेव्हा मी याला फर्स्ट टाइम नाव ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? मला माहित आहे तूच सांग. जोकर. कारण ना तसंच करत होता जोकर सारखा तिथे पण. देखो ऐसा है, पेड़ा खा के एड़ा बनने का. तभी ये कलयुग में तुम टिक सकते. इसलिए जोकर की तरह बिहेव करके सारा सिग्मा वाला माल लेके आ गया मैं. इथूनच काढू का? करू नसेल का? एवढा त्रासला आहे तू नंतर अडायला इकडून घ्यायचा. मी घेऊन गेलो पहिले. काय झालं शशांकदा? बायको मारते. अबे एवढी मारती ती बायको, तर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट कर ना तिची. शास्त्रात पोलीस वाले. अरे मग रडल्यानं काही नाही होणार आहे, लटकून मरून जाय तू. खाली राहते तिची सासूबाई, हे वर राहणार आहे. वेगळं घर घेऊन दिलं ना इनबाई साठी. इनबाई साठी वेगळं घर घेऊन दिलं. इनबाई साठी वेगळं घर घेऊन दिलंय म्हटलं. हा, घर घेतलं नाही का विकत? हा. राठीनगरात. तिथंच राठीनगरात. हा. हा, चालतंय. खोटे वाटते. थंडी वाजून काय नाही नाही, मगाशी थंडी होती, आता कमी झाली. कमी झाली ना, हा. चांगली गेली म्हणजे मी येईन, नाही नसली म्हणजे येईन. बर कशी बघू चालत. येईन तुमच्या घरी येईन. तुम्ही घर घेतलं तर येईन. काय झालं बेडचं काय झालं? अरे तिला पप्पानी एकदाच म्हटलं की बा हॉलमध्ये थंडी लागते तुला, तर तू आतमधल्या रूम मध्ये झोप आमच्या बेडवर. ते जे झोपायला लागली ते आता बेडच तिथून रडली आहे दोघांना. येईन तर म्हटलं, ते ना चालतं म्हटलं. पप्पा झोपते बेडवर वरती, आईला मग जागा नाही आहे झोपायला. आईला हॉलमध्ये खाली झोपायला ते लागते. विचार आलो काय बेडवर दोघं जण आहे का बरोबर नाही? झोपत होते. त्याची आता तिला खाली झोपायला लागतं. तिला काय म्हटलं थंडी आता कमी झाली, आता ते बिना स्वेटर चालते, तिला थंडी लागून राहिली. हा, आणि आतमध्ये ते गाडीवर आता 2-2 स्वेटर ब्लँकेट काढलं. घेऊन झोपते. एवढे आणि जाडे आता झाडे. काढली गरमी झाली म्हणून 2-3 अंगावर आहे. तेच झोप म्हणत नाही येत. आहे दादी की गरमी कमी झाली आता थंडी कमी झाली. आता तू हॉलमध्ये येऊन झोप. भाई जर तुम्हाला सोशल एन्झायटी असेल ना, का लोक काय म्हणतील वगैरे असं काही, तर हे कन्व्हर्सेशन आहे का? इथं रात्र झाली आहे, 11 वाजत गेली, सगळं झोपले असेल. या दोघीला काहीच घेऊन देत नाही. प्रूव्ह करू शकली आपण, तर कधी खोटंच होऊन राहिलं. बरं ते जाऊ दे ना, ते पॉइंट प्रूव्ह करत ठीक आहे, हे बी नाही सोडत. तिनं शेवटी हाव म्हटलं ना, मी उद्या येईन म्हणते. पाय झोपवलं बरं. तू पाहायला येणार आहे का म्हणते काही. मी येईन उद्या अजून डबल पाहायला. ये ना हो. तिला बेडवर झोपून नाही झोपत मी, झोपन तिला बाहेरच. चल गाई माझ्या घरी. चल मोठे आई. गंमत करते आई. चल माझ्या घरी. चल माझ्या घरी. जाऊ का? नाही जाऊ. नाही आता नाही, तुझी कॉलेज चांगली ओपोड पडशील. तुझा तुला बेडवर झोपतो काय? हे पण लगेच आली धावत. काय झालं काय झालं? मी नाही माहिती. तिला सीमाचा आवाज आला तर लगेच आली धावत धावत. नाही आता सीमा. लुसी. अरे मी नाही चालली ना. लुसी. लुसी. सीमा नाही येत माझ्यासोबत. ती नाही येत माझ्यासोबत. ती नाही येत. ती थांबत इथे. लुसी जाऊन नाही देत, दादी जाऊन नाही देत. जाऊ नको करत. चला येतो. काय म्हटलं? तिथं नको बसू. हे इकडे लुसी. हे 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 हे
दे बाय बाय हे इकडे The next day. पप्पाने आता आणला अंडा नाही रे मुळा तू पण भातच केला का नाही भाजी मी केला आहे बस काही नाही करतो ते तुला दाण्याची भाजी आवडते नाही म्हणून आणली ते टाकून देशील मी जेवला नाही का तू रात्री जेवलो ना दोघंही जेवलो तरी बोलली मी फोडणी देऊन खाणार होतो सकाळी पण फोडणी त्याने जीवावर आलं अरे वाढलेलं पाणी पाहत असते का असं तोडले होते मी ते उन्हात ठेवावं लागते सर त्याला थोडा वेळ ते सुकतच चाललंय त्याला उन्हात ठेवावं लागते बाहेर ते काहीच नाही कापायला लागते तसं नाही रतन ओढवाड नको करू कैचीन कापतो नंतर एक गमतची गोष्ट सांग का व्हिडिओ नको बनवू बर आज सकाळी मला बिग बॉसनं बोलावलं होतं झोपीत काय मी वॉशरूमला गेली 6 वाजता मग पुन्हा जाऊन झोपली तर मला दिसलं असं मी येलो ड्रेसमध्ये राहते नेहमी ते घालून गेली बाकी तुम्हाला कोणालाच नाही मला बोलावलं होतं म्हणलं काय म्हणजे काय म्हणते म्हटलं म्हणलं झोपीतून उठून आणलं म्हटलं तुम्ही लोकांना म्हटलं तू असं म्हणत हो तर सोना काय म्हणते दीदी तुम्ही किती वेळा सांगितलं आहे म्हणे की बा चांगला ड्रेस घालून जात जाय तरी अशी झाली म्हणे ते ड्रेस घालून म्हणे बिग बॉसमध्ये आणि बाकीचे बाया होत्या तिथं कोण होतं पण मला ना मी कोणाला सोडकत नव्हती बोल तू बोल ना असंच ना रे खरं नाही वाटत त्यांना गंमत करून आली म्हणून पण मला खरंच दिसलं आणि तो स्वप्न माहित आहे का म्हणजे मी झोपल्यानंतर 7 वाजता दिसलं मला बिग बॉस पाहत असते का तू मी नसते पाहत पहिल्या सुरुवातीला पाहिलं 1-2 वेळा अचानक म्हणून असे फालतू स्वप्नाने यावं म्हणून मी आजपर्यंत एकही एपिसोड नाही पाहिला बिग बॉस आम्ही जे प्रमोशन करून आलो होतो मागच्या वर्षी आम्ही तेही एपिसोड नाही बघितले कोणतेच कारण की ते पाहिल्यावर आम्हाला चिडचिडच होते नुसतं भांडणं किरकिर आलंच नाही ना मी म्हणजे अचानक कसं काय ते पण सकाळी दिसलं मला बिग बॉस मध्ये बोलावलं म्हणून आणि मी झोपेतूनच उठली होती काय वाटलं पुढच्या वर्षी बोलत म्हटलं मम्मीला मम्मीला बोलवते पण तुम्हाला दोघांना नाही मलाच बोलावलं होतं फक्त तेच म्हणून राहिलो मला इंटरेस्ट पण नाही आहे त्याच्यात आपण बाया काय म्हणते काय होते म्हणते बाकीच्या मी कोणाला ओळखती नव्हती अरे मस्त भांडायचं म्हणते मी म्हटलं मला नाही समजत म्हटलं कसं बोला लागते म्हटलं असं विनाकारण भांडायचं म्हटलं अशी बोलली मी बिनफालतू माझी झोप खराब केली म्हटलं मला इथं उचलून आणलं तुम्ही लोकांनी काही नाही ना काही अशाच कपड्यावर आली म्हटलं मी अशा गोष्टी करून राहिली मी बोलून नाही राहिली जा मी नाही करत म्हटलं भांडणं घेणं असं म्हटलं ना अचानक झालं तर 8 वाजले होते जेव्हा की मी आज विचार केला तर आज गुरुवार लवकर उठते म्हटलं सकाळी 8 वाजले मग धाव आम्हाला त्या बिग बॉस मध्ये घंटा इंटरेस्ट नाही आहे मागच्या वर्षी पैसे देऊन प्रमोशन करायला बोलवलं होतं म्हणून त्याचे पैसे घेतले प्रमोशन केलं बाकी आपल्या इकडचे रोशन भाऊ मस्त करून राहिले तिथं असं मला पब्लिक मधून माहीत पडून राहिलं तर त्याला सपोर्ट करा पण मी एक जेन्युइन सांगू काय मला बिलकुल नाही आवडत तो शो म्हणजे तो पाहिल्याच मला चिडचिड होते पण समजा चुकून जर मला तिथं जा लागलं तर मला किती चिडचिड होईल म्हणजे मानसिक ताण की सहन नाही करू शकणार नाही की इकडे बनमारा ते बिग बॉस काय मी चाललो घरी दिसलं की मला बिग बॉस मध्ये नेलं मी असंही म्हटलं मला का झोपीतून उठून आणलं का म्हटलं बिग बॉस मध्ये फक्त दीदीचे शब्द आठवले ते नेहमी म्हणते ना काय मम्मी कशी जातं म्हणे उठून दुसरा ड्रेस नव्हता घालायचा काय बिग बॉस मध्ये जमा नाही म्हटलं काकू सकाळी सकाळी